नमस्कार मित्रांनो. श्वेता दिसायला सावळी पण चेहऱ्यावर एक शांत गंभीरपणा होता. तिचं लग्न 3 वर्षापूर्वी झालं होतं. बबन एक रांगडा गडी, पण कामावर गेल्यावर मात्र घरी काहीतरी बदलायचं होतं. तो रागीट होत असे. त्याचं रोजचं दारू प्यायचं, ओरडणं, कधी मारणं हे सगळं श्वेताला आता सहन करावं लागत होतं. दुसऱ्या बाजूला राहत होता अमोल, वयाने श्वेताच्या आसपासच, लहानपणापासून पाहिलेला शेजारी. पण काही महिन्यापूर्वी तो परदेशातून परत आला होता. त्याच्या घरी शांत, तो दिसायला देखणा आणि बोलण्यात गोड. श्वेताला अमोलकडे पाहून कुठली तरी शांती वाटत होती. अमोल तिच्या चेहऱ्यावरचे जखमांचे व्रण पाहून हळहळला. त्याने सुरुवातीला काही विचारलं नाही, पण एकदा श्वेता अंगणात रडत बसलेली असताना तो तिला पाणी देऊन म्हणाला, "श्वेता, कोणत्याही स्त्रीला असं जगायला नको." त्या क्षणानंतर दोघांचं नातं बदललं. हळूहळू ते एकमेकाच्या सवयी बनले. अमोलचा श्वेताच्या डोळ्यातील दुःख ओळखण्याचा प्रयत्न आणि श्वेताचं त्याच्याकडे वाटणं, सुरक्षित वाटणं, हे सगळं ओघानं घडत होतं. दोघं आता रोज भेटत, हळूहळू बोलण्यातून, हाताला हात, स्पर्शातून, ओलावलेली नजर. आणि मग श्वेताचं बबनवरचं प्रेम नव्हतंच कधी. आता तिला अमोलसारखा माणूस हवा होता. पण बबन, तो तिच्यासाठी एक अडसर होता. तो दररोज जास्त संशय घेऊ लागला. एकदा रात्री श्वेताला विचारलं, "तू अमोलच्या घरी काय करतेस?" श्वेताच्या मनात भीती निर्माण झाली. पण त्या भीतीपेक्षा मोठं होतं ते अमोलवरचं प्रेम. अमोलही बबनच्या रागाने विचार करत होता. एक स्त्रीला मारणारा माणूस जपायच्या लायकीचा नाही. आणि मग त्या दोघांनी ठरवलं, एका रात्री बबन नेहमी दारू पिऊन आला, श्वेता त्याला गरम जेवण देत होती, पण आतमध्ये एक विषारी योजना सुरू होती. रात्री बबन झोपल्यावर श्वेता अमोलला कॉल करते. "आला का? किती वेळ?" अमोल तिच्या घरात चुपचाप शिरतो. श्वेताने आधीच बनवलेल्या झोपेच्या औषधाचं पाणी देऊन ठेवलेलं असतं. बबन अर्धवट शुद्धीत असतो. तेवढ्यात अमोल त्याचं तोंड दाबून धरतो आणि श्वेता त्याच्या छातीवर घाव घालते. 3, 4, 5 वेळा. रक्त सांडतं. शांत श्वेता थरथर कापते. अमोल तिला मिठीत घेतो. आता सर्व काही आपलं आहे. पोलिसांना कळतं की बबनचा मृत्यू नैसर्गिक वाटत नाही. शेजाऱ्यांकडून संशयाचं सावट येतं. विशेषतः अमोल आणि श्वेताच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे चौकशी सुरू होते. श्वेताचं मन आता अस्वस्थ होतं. तिला झोप लागत नाही. अमोल तिला समजावत असतो, पण तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच घबराट असते. शेवटी एका रात्री श्वेता पोलीस स्टेशनला जाते. थरथरत ती सर्व सांगते. "मी आणि अमोल, आम्ही खून केला." अमोल अटक होते. श्वेताही तुरुंगात जाते. पण तिला शांती मिळते. ती म्हणते, "मी खून केला हे खरं, पण मी रोज मरण जगत होते. आता रोज मरणार नाही." न्यायालयात खटला सुरू होतो. दोघांनाही जन्मठेप होते. गाव थक्क होतं. लोक विचार करत राहतात, प्रेम करावं की नाही. कथा आवडल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.